नमस्कार. आता आम्ही चाललो आहेत सोमटण्याला. आज आमच्या शिक्षकांची सेवानिवृत्ती आहे, त्याच्यासाठी काही गाडी घेऊन चाललो आम्ही. इकडे माझी गाडी पण आहे. ही गाडी जरा आम्ही तशीच ठेवलेली आहे. आणि इकडे माझ्या दिराची ओके. आता आम्ही सोमटणे गावात आलो आहोत. आहे सोमटणे गाव. सोमटणे गावची नदी. इकडे छान गाव आहे, सुंदर गाव आहे. गाव किती भारी येतं बघ. लोक आलेली ना. इथं जागा आहे का पुढे याच्यात गाडी लावायला जागा बघतो आता आम्ही. काय करतो संत दादा लावायची इथं. आमच्याच गावातल्याची गाडी आहे. संत दादा आहे. इकडे पण लावू शकतो. इथं लागलं असेल. गाडी लावली आता. घराशी आम्ही गाडी लावली. कोणाचं माहित नाही, आमच्या ओळखीचं नाहीये, तरी पण आम्ही लावली गाडी. आता बघूया, कारण गाडी लावायला जागाच नव्हती. भरपूर पब्लिक आलेली होती. इकडे शंभू श्री सोमाजाई नवरात्रोत्सव भरता. इकडे यांचं असं मंदिर आहे वाटतं, प्रसन्न. आम्ही उतरली सगळी. प्रेम घेतलेली मी भजीनं. इकडे हा घराच्या इथं लावली गाडी. शाळेजवळच आहे इथून. चला आता शाळेजवळ जाऊया. सोमटणे गावाची शाळा आहे. गुरुजींचा तिथे रिटायरमेंट आहे आमच्या. इकडे ट्रेन घेतलेली आता. भरपूर पब्लिक आले. इथून या. हे बघ रस्ता कुठं आहे तिथं. इथंच भेटेल ना. इथंच असं शाळेवर. आमची सानू जेवायला बसलेली आहे. घेते. हा तर हाय कर सानू, काय जेवायला घेतले. हा, आमच्या सानूने कपडे पण भारी घातले. इकडे चिकन मटन आहे का. आणि भाकरी. अर्धी देता. अर्धी घ्या सारखी. तुकडा करायचा. सौरव हात लाव. त्यांना अर्धीच पाहिजे. हे आमचा सौरव जेवायला घेते. चिकन मटन काय. इकडे सगळे जेवायला घेतात. चला मिने जा. अरे जा ना. दोघांसाठी
चल ते पण त्याने बॅग किती मस्त वर्ग आहे शाळेत. आपले सन्माननीय आदरणीय संजय पाटील सर आपल्या सोबत असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मुक्तपणे प्रेमाची आनंदाची उधळण करून मायाची सावली धरणारे ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे असे श्री संजय पाटील सर. जो जो सरांच्या सानिध्यात राहिला त्या प्रत्येकाच्या हृदयात सरांसाठी खास जागा निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आजचा हा सोहळा त्यांच्या याच गौरवशाली प्रवासाला मानाचा मुजरा करण्याचा आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याचा आहे. आज आपण या आदर्श शिक्षकाला त्यांच्या प्रदीर्घ यशस्वी आणि प्रेरणादायी सेवेसाठी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. मी या ज्ञान मंदिराच्या वतीने आदरणीय श्री संजय पाटील सर आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. माझ्या सेवानिवृत्ती समारंभाच्या या मंगल प्रसंगी मला शाळेत जायचे आणि मला फक्त शाळेत जायचे, पण उद्यापासून मात्र हे वाक्य कानामध्ये घुमणार नसणार, घुमणारच नाही. उद्यापासून मला नेमकं काय करायचंय हे सणांच्या मनामध्ये सुरू असणार आणि जे काय करायचं राहिलं आहे ते कसं करून घेता येईल हे त्यांच्या अर्थागिरीच्या मनात असणार आहे. ज्यांना वेळ देऊ शकले नाही तेव्हा ते मनाला आनंद आणि शीतलता येते. म्हणून या कवीच्या शब्दानुसार असं आम्ही काय करतो की आमच्या आयुष्यामध्ये या चांदण्या दगडलेल्या आम्हाला मिळतात की ज्या चांदण्याचा प्रकाश आम्ही शीतलतेसारखा आम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये विनंती करतो की आपण आपल्या कार्यक्रम मंजुरीचा आहे. तर हो ना हा हे मंदिराच्या समोरचा व्ह्यू. थांब जरा दाखवू दे. इथं पाणी बिणी किती भारी आहे. इथे मस्त असा शेतात पाणी भरपूर झाले. इकडे असा मंदिराच्या साईडचा आहे माझं. इकडे स्टेशन आहे. मेट्रो नाही म्हणतं, रेल्वेचं आहे. इकडे रेल्वे. इकडे आता आम्ही चाललो. छोट्या छोट्याचं पाऊस आले थोडासा. तर आम्ही इकडे शेता लावायला घेतले. ते आमची गाडी इथंच लावले समोर. तर आम्ही गाडीजवळ चालले. असं असं मंदिर आहे. आधी घेतली इथे मंदिर घेतलं लावलं छोटं छोटं काय पण लावलं तरी. गाडी काढतो आणि निघतो घरी जायला. कसं पुरं मला माहिती आहे ना. आता आम्ही घरी चाललोय. चलते मी सोमटेशी आले आणि आता इकडे डाळ वाटत आहे. लोकांनी मला कामाला लावले. एवढी टोप करून माझ्याकडनं डाळ वाटून आहे.
काम देतात मला एकटीला. माझी जेवण